भगवते वासुदेवाय. श्लोक 28 आणि 29. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत. शब्दार्थ. पण हे महाबाहो अर्जुना, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये. भावार्थ. गुणविभाग म्हणजे माणसाची वर्तणूक ज्या गोष्टीमुळे ठरते किंवा माणसाचे वागणे ज्या गोष्टींच्या अधीन असते त्या गोष्टी. साधारणपणे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या समूहाला गुणविभाग अशी संज्ञा वापरली आहे. या गोष्टींमुळे माणसाचा स्वभाव ठरतो. अंगभूत स्वभावामुळे अर्थात गुणांमुळे माणूस प्रतिक्रिया देतो, वागतो. यामुळे घटना, प्रसंग, परिस्थिती एक असेल तरी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि आपण दुसऱ्या मनुष्याला दोषी ठरवतो. गुणानुसार प्रत्येक व्यक्तीचे कर्म ठरते. एकाच कर्मासाठी कर्मफळ मात्र वेगळे असू शकते. 2 माणसांनी दान केले. एकाने कष्ट करून मिळवलेल्या कमाईतील काही भाग सामाजिक कार्यासाठी दिला आणि एकाने खोटेपणा करून मिळालेला पैसा दान केला. पहिल्या दानाने समाधान मिळेल तर दुसऱ्या दानाने अहंकार वाढीला लागेल. जो खरा ज्ञानी असतो तो आभासी गोष्टीत गुंतत नाही. समोरचा कसाही वागला तरी तो कोणतेही निष्कर्ष, अनुमान काढत नाही. त्यामुळे त्याचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून नसतो. अशी स्वानंदी माणसे कमी असतात. सामान्यतः सुखाने आनंद होतो, दुःखाने त्रास वाटतो. मान अपमानाच्या काही कल्पना असतात. अनुभवाने माणूस शिकतो. काही वाईट प्रसंगाच्या कडू आठवणी असतात. जो या भावनांच्या पलीकडे गेला आहे, जे दिसते त्यापेक्षा सत्य वेगळे असते हे जाणतो, त्याने आपण वेगळे आहोत असे भासवू नये. साध्या सरळ सामान्य माणसांना कमी लेखू नये. प्रत्येक जण त्याच्या जागी योग्य असतो. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करू नये. माणूस आपण होऊन काही करत नाही. इंद्रिये आणि त्यांचे विषय त्याला तसे करायला भाग पडतात हे ज्ञानी माणसाने जाणले पाहिजे. जसे 10वीत असलेल्या मुलाला पहिलीची प्रश्नपत्रिका सोपी वाटेल, पण म्हणून तो पहिलीत असलेल्या मुलाला इतकेही तुला कसे येत नाही म्हणेल तर ते चुकीचे आहे. तसेच प्रत्येक माणसाचा स्वभाव, परिस्थिती, अनुभव, बुद्धी वेगळी असते. म्हणून दुसऱ्याच्या चुका बघू नयेत. श्लोक 30 ते 32. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. शब्दार्थ. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात ते ही सर्व कर्मापासून मुक्त होतात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज. भावार्थ. मला सर्व अर्पण कर हे वाक्य गीतासारात आपण वाचतो. याचा नेमका अर्थ काय? कोणतेही कार्य करताना आपण 3 गोष्टी विचारात घेऊन केले पाहिजे. 1. आपण जे काम करत आहोत ते नीतीला धरून आहे का? 2. ते समस्त मानव जातीसाठी उपकारक आहे का? आणि 3. आपण करत आहोत ती वेळ योग्य आहे का?
कोणतेही कार्य करताना सारासार विचार करायला हवा. वैयक्तिक स्वार्थ बघून कार्य करू नये. ते काम विधायक जनहिताचे असावे, प्रामाणिकपणाने करावे. ह्या हेतूने भगवंत म्हणतात की अंतर्मुख होऊन ईश्वराचे स्मरण करून मग कोणतेही कार्य करावे. प्रत्येक काम करताना देवाला हे आवडेल का असा विचार करून काम केले तर कोणतेही गैरकृत्य कोणाच्याही हातून होणारच नाही. महाभारताची खासियत हीच आहे की तेव्हा लोक धर्म जाणत होते. माया आणि राग बाजूला ठेवून लढ म्हणायचा हेतू काय? कोणतेही काम करताना निस्पृहपणे करायला हवे. त्यात प्रेम नको आणि द्वेषही नको. आपला माणूस आहे म्हणून त्याला सूट द्यायची नाही आणि एखाद्याबद्दल आपल्याला राग आहे, आवडत नाही म्हणून त्याच्याशी अन्यायाने वागायचे नाही. आपले जे कर्तव्य आहे, नेमून दिलेले काम आहे ते प्रामाणिकपणे करायचे. त्यात आपला परका हा भेद करायचा नाही. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. निपक्षपातीपणे काम करायचे. आपल्या माणसाची चूक असेल तरी त्याचीच बाजू घ्यायची हा धर्म नाही. अनुसरण करावे, अनुकरण नाही. या दोन शब्दात फरक आहे. अनुसरण म्हणजे त्यातला मतितार्थ जाणून त्यानुसार वागणे. अनुकरण म्हणजे समोरचा जसा वागतो तसेच वागणे. अनुसरण योग्य आहे, अनुकरण कधीकधी हास्यास्पद ठरते. भगवान अनुसरण करायला सांगतात, म्हणजे आपले अंतर्मन जे सांगते त्याप्रमाणे आपले कार्य करावे. मन चुकीचे सांगत नाही. आपले राग, लोभ आपल्याला गैर वागायला भाग पाडतात. कर्मापासून मुक्त होतात म्हणजे कर्माचा दोष लागत नाही, संचितात जमा होत नाही. कर्म भोग टळतात म्हणजे कर्म म्हणजे भाग आहेत. कर्मभोग टळतात, कर्म म्हणजे भोग आहेत असे म्हणायची वेळ येत नाही. हे सर्व लक्षात घेऊन एखादे कार्य केले तर ते दोषरहित होते. तरीही त्याला विरोध होतोच. अशा वेळी विरोध टीका करणारे अज्ञानी आहेत असे समजून दुर्लक्ष करावे. मूर्ख म्हणजे वेडा नव्हे. तो वेडा म्हणजे आपण जास्त शहाणे, म्हणजे आपल्या अहंकाराला खतपाणी. मूर्ख म्हणजे त्याला त्या विषयाचे आकलन झाले नाही. असेही एका व्यक्तीत सर्व विषयात कधीही ज्ञान असू शकत नाही. त्यामुळे आपण काय करतोय, म्हणतोय ते समोरच्याला समजले नाही, आवडले नाही तरी नाराज व्हायचे नाही. काही हरकत नाही. आपण करतोय ते बरोबर आहे हा आत्मविश्वास मात्र हवा. कधीतरी त्यांना आपले कार्य कळेल, नाही कळले तरी त्यात आपण नाउमेद होण्यासारखे काही नाही. कित्येक विचारवंतांनी हा विरोध सहन केला आहे. त्यांच्या कार्याची ओळख ते गेल्यावरच समाजाला झाली. ज्ञानेश्वर तुकारामांपासून टिळक सावरकरांपर्यंत अनेक विभूतींनाही त्रास, विरोध सहन करावा लागला. त्यांनी तो देवाचे कार्य म्हणून सहन केलाही. मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे ब्रीद त्यांनी जाणले. त्यांना त्रास देणाऱ्यांची नावे आपल्याला माहिती नाहीत, पण या विभूती आज लोकांच्या स्मरणात आहेत. जे लोक देवाचे अस्तित्व मानत नाहीत ते नष्ट होतात. याचा अर्थ ते विस्मरणात जातात. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.